बाहेर मिळते तशी दाबेली घरच्या घरी एकदम रबरबीत आणि चरचरीत एक नंबर. धने थोडे जास्त घ्यायचे, त्यामध्ये जिरं टाकायचं आणि बडीशोप सुद्धा, एक चक्री फूल, एक तमालपत्र, 4 मिरे आणि 4 लवंगा. त्यानंतर खोबरं थोडंसं टाकायचं आहे, ते व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. गार झाल्यावर मिक्सर मध्ये घालून लाल तिखट टाकून बारीक पूड करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे, ते गरम झाल्यावर शेंगदाणे टाकायचे भाजलेले, त्याच्यामध्ये तो केलेला मसाला, थोडीशी मीठ, साखर, पिठी साखर, त्याचबरोबर मिरची पूड घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. झाले आहेत मसाला शेंगदाणे, वरून थोडीशी तिखट टाकली तरी चालेल. थोडंसं तेल घ्यायचं, तो केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे, तेलामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरची पूड टाकायची आहे, शिजवून बारीक केलेले बटाटे टाकायचे आहेत. व्यवस्थित मसाला सगळीकडे लागेपर्यंत हलवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि मीठ टाकायचं आहे, थोडंसं चिंचेचा कोळ टाकायचा आणि बघा आता झालेली आहे आपल्या दाबेलीची भाजी. व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायची. गार झाल्यावर त्यावर चेरी टाकायची आहे मस्तपैकी आणि त्यानंतर खोबरं टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, शेव टाकायचा आहे. तुम्हाला डाळिंब टाकायचं असेल तर तेही टाकू शकता. आणि किती मस्त दिसतीये बघा. दाबेलीचा पाव घ्यायचा, आंबट गोड चिंचेची चटणी, चिंचेचा कोळ याला लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये ही भाजी भरायची आहे अगदी व्यवस्थित. त्यावर थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत, शेव टाकायचे आहे, कांदा टाकायचा आहे आणि बटर टाकायचं आहे तव्यावर आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. मस्त दिसतंय बघा, अगदी कमर्शियल सारखी लागते. आणि तुम्ही जेव्हा जिथं बाहेर खाता तशा पद्धतीनेच याला टेस्ट येते. तुम्ही सुद्धा घरी करून बघा किंवा व्यवसायही करू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा आता चिंचेच्या कोळामध्ये बुडवायचं आहे, असं शेव लावायचे आहे आणि स्पेशल ही दाबेली रेडी आहे. 10-15 रुपयाला, 20 रुपयाला तुम्ही विकू शकता. नक्की टेस्ट करा.